श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 19 लंका दहन. ओम श्रीराम. हनुमंतांनी आपल्या पित्याच्या म्हणजेच वायुदेवाच्या मदतीने अग्नी भडकवला व उड्डाण केले. त्याबरोबर सर्व सप्तपाश तुटून गेले. ते सप्तपाश असे ब्रह्मपाश, रज्जुपाश, द्रुमपाश, काळपाश, कर्मपाश, मोहपाश व जन्मपाश असे हे सप्तपाश. ते सप्तपाशही तुटून गेले व पाशमुक्त होताच हनुमंत जणू मूर्छित पडले. मग सर्व राक्षसांना वाटले की आता हनुमंत मृत्यूच पावले. त्यामुळे सर्व राक्षस जातीला सुखद असा धक्का बसतो. ही बातमी सीतामातेपर्यंत जाते, परंतु सीतामाता यावर विश्वास ठेवत नाही. कारण त्यांना माहीत आहे की हनुमंत हे अवध्य आहेत. तसेच त्यांनीच तर हनुमंतांना चिरंजीवी होशील म्हणून वर दिलेला आहे. इकडे लंकेमध्ये वायू आणि अग्नी एकत्र येऊन भयंकर बडका उठतो व मृत्यूचे अग्नितांडव सुरू होते. सप्तखनी व नवखनी मंदिरे, घरे सर्व जळून खाक होतात. त्यामुळे लंकेची जनता रावणासच दूषण देऊ लागतात. हनुमंत मग पुन्हा रावणाजवळ येतात व म्हणतात की मी तुला आत्ता मारणार नाही, त्याकरिता प्रभू श्रीराम स्वतः येत आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अध्यात्म प्रवासातील हा टप्पा म्हणजेच लंका दहन अतिशय महत्त्वाचा आहे. साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत आपल्या पित्याच्या म्हणजेच वायुदेवाच्या मदतीने म्हणजे वायूमुळे प्राणाला अस्तित्व असते म्हणून वायुदेव हे प्राणाचे म्हणजेच हनुमंताचे पिता आहेत. म्हणजेच या वायूचे नियमन म्हणजेच प्राणायाम करून त्याचे रोधन करतो तेव्हा केवल म्हणजेच सहज कुंभक होतो. त्यामुळे साधकाच्या अंतरंगातील या अशुद्ध मंडळींचा गोंधळ निर्माण होऊन हडबडी माजते व या मंडळींचे अग्नितांडव सुरू होते. अंतर्दाह निर्माण होतो. यामुळेच शुद्धीकरण प्रक्रिया वेगवान होऊन मग प्राण ऊर्ध्वझेप घेतो व या सप्तपाशातून मुक्त होतो. आता इथे स्वामीजींनी सप्तखनी व नवखनी हे शब्द प्रयोग केलेले आहेत. तेव्हा या सप्तखनीतून किंवा सप्तपाशातून मुक्त होणे म्हणजे आपला जो सामान्य प्राण, इथे आपण प्राण, जीव, मन यापैकी काहीही संबोधले तरी चालेल, हा आपला सामान्य प्राण हा अशा या सप्तखनीत किंवा सप्तपाशात अडकलेला असतो. आता सप्तपाश, सप्तलोक, सप्तचक्रे इत्यादी इत्यादी जे जे सप्त आहे त्या त्या सप्तमधून मुक्ती मिळवणे व सायुज्य मुक्तीस प्राप्त होणे म्हणजेच पाशमुक्ती होय. तसेच नवखनी म्हणजे आपल्या देहाला नवद्वारे असतात. 2 डोळे, 2 नाक, 2 कान, मुख, गुद व लिंग या नवखनींचे म्हणजेच या नवद्वारांचे शुद्धीकरण व्हायचे असते. तेव्हाच मग
आत्मप्राप्ती होऊ शकते. आणि याकरताच तर अनेक अध्यात्म मार्ग निर्माण झालेले आहेत. या मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने सुरुवात करून सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा व त्यांनी दिलेली गुरुप्रणीत साधना करून मग गुरुकृपा मिळवून संपूर्ण शुद्धी करून घ्यावी लागते. तेव्हा मग गुरुकृपेने आत्मदर्शन होऊन या सप्तखनी व नवखनीपासून मुक्त होता येते. आता आपण या अध्यायातला साधकाच्या दृष्टीने मधील जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे रावणाने अग्नी मंत्राचा प्रयोग करून अग्नी तर पेटवला, त्याच्या दाढीमिशा पण जळाल्या. परंतु मग हनुमंतांना जे हे अपेक्षित होतं, जे करायचं होतं, मग हनुमंतांनी काय केलं, आपल्या पित्याच्या म्हणजे वायूच्या देवाच्या मदतीने अग्नी आणखी भडकवला आणि त्याबरोबर त्या रावणाच्या राजसभेतून उड्डाण केलं. आणि त्या उड्डाणाबरोबर हनुमंतांचे जे सप्तपाश आहेत ते तुटून गेलेत. इथे सप्तपाश आपण पाहिलेच, 7 पाश कोणते. तो असा पाशमुक्त होताच हनुमंत मूर्छित पडतात. होतं काय, ह्या एवढ्या सगळ्या पाशातून मुक्ती मिळवताच तर ती संपूर्ण ऊर्जा, त्या ऊर्जेमुळे ते थोडेसे मूर्छित पडतात. तिथल्या लोकांना वाटतं की हनुमंत हे मेले, त्यांना तो सुखद धक्का बसतो. ही बातमी सीतामातांपर्यंत जाते, पण सीतामाता यावर विश्वास ठेवत नाही, कारण त्यांनीच तर त्यांना हनुमंतांना चिरंजीवी होशील असा वर दिलेला आहे. आणि मग हनुमंत सगळ्या लंकेत तो अग्नी भडकवतात. सगळ्या लंकेची अक्षरशः इथे शब्दच वापरलेला आहे की सप्तखनी आणि नवखनी, म्हणजे ज्याला पूर्वी सप्तखनी घरं म्हणायचे, नवखनी घरे म्हणायचे, किंवा सप्तखनी महाल रावणातल्या राज्यातले, नवखनी महाल हे जळून भस्मसात होतात. आणि मग जाता जाता हनुमंत रावणाला म्हणतात की मी तुला आत्ता नाही मारणार, त्यासाठी स्वतः श्रीराम प्रभू इथे लंकेमध्ये उपस्थित होणार आहेत. ही कथा झाली. आता हे आपण साधकाच्या दृष्टीने कसं, हे थोडक्यात आपण पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, असा शब्द इथं वापरलेला आहे. आणि खरंच हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा साधक भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्राच्या पुढे जेव्हा ऊर्ध्वझेप घेतो साधकाचा प्राण किंवा साधक, तेव्हा त्याच्या पुढे ब्रह्मरंध्रापर्यंत किंवा सहस्रदल कमलाच्या अवस्थेत जेव्हा जातो, त्यानंतर जे ऊर्ध्व उड्डाण घेतलं जातं तिथे सप्तपाश तुटतात. आणि सप्तपाश तुटल्याशिवाय सायुज्य मुक्ती प्राप्त होत नाही. ते सप्तपाश आपण वर पाहिले की ब्रह्मपाश, रज्जुपाश, द्रुमपाश, काळपाश, कर्मपाश, मोहपाश, जन्मपाश, या जन्मपाशापासून या सगळ्या पाशातनं मुक्त व्हावं लागतं. सायुज्य मुक्तीचा अर्थच असा आहे की या सगळ्यातनं मुक्त होणे आणि ईश्वर होणे. ईश्वर झालं म्हणजे या पाशामध्ये आपण अडकत नाही. तर मग हे कसं, त्यात इथे अतिशय थोडक्यात सांगितले आहे की हनुमंत वायुदेवाची मदत घेतात. इथे साधक श्वासावरच्या साधनेची, श्वास म्हणजेच वायुदेव, आणि तिथे तो जेव्हा श्वास प्राणायाम करतो आणि श्वास नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपी द्यावे चित्त. ही जी प्रक्रिया होते ना, जेव्हा श्वास इथपर्यंत घेतला जातो आणि थांबलं जातं, तेव्हा तिथे सहज केवल कुंभक होतो. त्यासाठी फार असं गडबडी न करता जेवढा सहज होईल तेवढा. आणि ते होत असताना साधकाची सगळी शुद्धीकरण होते. लंकादहन म्हणजे शुद्धीकरण. हे सगळं शुद्धीकरण होत होत आल्यानंतर हे सप्तपाश तुटले जातात. परंतु याने काय होतं मग, हे जेव्हा बघा, जेव्हा हे रोधन होतं ना, तेव्हा प्राणवायू किंवा ऑक्सिजन साधकाला मिळत नाही. मग तो ऑक्सिजन न मिळाल्यामुळे साधकाच्या अंतरंगातल्या सगळे घटकांच्या मध्ये गडबडी माजते. कारण साधकाच्या अंतरंगात शरीरामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना, त्यांना ऑक्सिजन हा अत्यावश्यक
गरजेचं आहे. अगदी पेशीने रोमाला सुद्धा ऑक्सिजन गरजेचं आहे. तो नाही मिळाला की त्यांची गडबड होते आणि मग तिथे प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेतून मग साधकाच्या देहाचा दाह म्हणजे आग होते, पोटामध्ये आग होते, डोक्यामध्ये आग होते, तळपायांची आग होते. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि परंतु ह्या प्रक्रियेने साधकाच्या अंतरंगातील शुद्धीकरण प्रक्रिया ही वेगाने होते. आता दुसरी गोष्ट, इथे सप्तखनी आणि नवखनी शब्द वापरलेत. तर सप्तखनी म्हणजे हे सप्तपाश आपण वर पाहिले. तर या सप्तपाशातून मुक्त व्हावंच लागतं. पण त्याच्याच बरोबर आणखीही सप्तलोक, सप्तचक्रे, सप्तधातू, हे सप्तधातू आपल्या शरीरात आहे, सप्तचक्रे आपल्यात आहे, सप्तलोक आहेत. आता हे सप्तलोक कुठले? ओम भूर्भुवः स्वहा महाजना तपा सत्य, हे 7 लोक आहेत. म्हणजे भू म्हणजे पृथ्वी, भुव म्हणजे अंतराळ, स्व म्हणजे स्वर्ग, त्या स्वर्गाच्या वर मग महलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. हे 7 सप्तलोकांचं सुद्धा शुद्धी. आणि हे सगळे माझ्या देहात आहेत. हे सगळं म्हणजे भ्रूमध्याच्या खाली पिंड, भ्रूमध्याच्या वर ब्रह्मांड, या ब्रह्मांडात हे सगळे अंतराळाच्या वरील सगळे भाग वर आहेत. हे झाले सप्तलोक. सप्तचक्रे माझ्या अंतरंगात आहेत. पिंडातली सप्त षट आणि ब्रह्मांडातली षट, ती कुठली? मूलाधार, स्वाधिष्ठान, मूलाधार गुदद्वारी, स्वाधिष्ठान लिंगाच्या ठिकाणी, मणिपूर नाभिस्थानी, अनाहत हृदयस्थानी, विशुद्ध कंठस्थानी, आज्ञा भ्रूमध्यात, ही षटचक्रे. आणि 7वं म्हणजे सहस्रदल कमल. आता इथून वरची षटचक्रे कुठली? तर औटपीठ, श्रीहाट, गोडलाट, ब्रह्मगुंफा, चंद्रामृतळे आणि सहस्रदल कमल. ह्या सगळ्या या सप्तचक्रांचं भेदन व्हावं लागतं, म्हणजेच शुद्धीकरण व्हावं लागतं. इथे शुद्धीकरण शब्द वापरला. याचं भेदन होणे म्हणजे शुद्धीकरण होणे. कारण ती ओपन नसतात, खुल्ली झालेली नसतात, बंद असतात. ती खुल्ली करणे म्हणजे शुद्धीकरणे. शुद्धीकरण झाल्याशिवाय ती खुल्ली होत नाही. म्हणजेच हे सप्तलोक, सप्तचक्रे, या सगळ्यांचं ओपनिंग, सगळ्यांचं शुद्धीकरण, सगळ्यांचं भेदन होणे, तेव्हा मग सायुज्य मुक्ती मिळते. आता ही सायुज्य मुक्ती मिळण्यासाठी आधी नवखनी शुद्ध व्हावी लागते. तर नवखनी म्हणून इथं काय सांगितलंय? नवद्वार. आपल्या देहाला दशद्वारे आहेत. 2 नाक, 2 डोळे, 2 कान, 6 मुख, 7 लिंग आणि गुदद्वार 9 आणि दशमद्वार हे भ्रूमध्य आहे. ही नवद्वारे साधकाला पतन घडून आणतात, खाली अवचेतनात नेतात, थोडक्यात नरकात ढकलतात. पण उद्धाराचं जे दशमद्वार आहे ते आहे भ्रूमध्य. म्हणून आपण या संपूर्ण रामायणात साधकाच्या दृष्टीने पाहत आलो की साधकाने आपल्या साधनेने, गुरुकृपेने आज्ञाचक्रापर्यंत यायचं असतं. तिथून पुढचा प्रवास सद्गुरू करून घेतात. हे दशमद्वार हे उद्धाराचं द्वार आहे. यालाच देवाचं द्वार म्हटले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना हरिपाठामध्ये की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेला. हे देवाचं द्वार आहे. देव आतमध्ये आहे. देव सहस्रदल कमलात आहे, पण हे देवाचं द्वार आहे. हे दशमद्वार आहे. पण या दशमद्वारापर्यंत येण्यासाठी ही नवद्वार शुद्धी व्हावी लागते. आणि सगळ्या वाईट गोष्टी ह्या नवद्वाराने येतात. पहा, डोळ्याने चांगलं पाहिलं पाहिजे, वाईट पाहतो. तोंडाने चांगलं बोललं पाहिजे, वाईट बोलतो. नाकाने चांगलं गंध घेतलं पाहिजे, वाईट. कानाने निंदा ऐकतो, चांगलं ऐकत नाही. भजन पूजन सत्संग आहे. म्हणजे वाईट निर्माण होणाऱ्या सगळ्या या नवद्वारांनी होतं. आणि म्हणून साधकाला या नवद्वारांची शुद्धी करायची असते. आणि या नवद्वारात संपूर्ण देह येतो. म्हणून देहाची पूर्ण शुद्धी झाल्याशिवाय हे दशमद्वार ओपन होत नाही. ही खिडकी उघडली जात नाही. हे देवाचं द्वार उघडलं जात नाही. आणि जेव्हा हे देवाचं द्वार उघडलं जाईल तेव्हा मग आपला प्राण हा इथून ऊर्ध्व झेप घेतो सहस्रदल कमलाकडे. आणि हे शुद्धीकरणासाठी प्राण आणि मन हे 2 गोष्टी महत्त्वाचे आहेत. या दोनाची संगत, दोनाचा संयम झाला किंवा दोनाचा संयोग झाला की शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. आणि याकरता ज्ञानेश्वरीत अतिशय महत्त्वाची साधनेसाठी एकच ओवी घातलेली, ती म्हणजे बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. बळी इंद्रिये येती मना म्हणजे
सगळी आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे मनाच्या अधीन असतात. मग ती बळजबरीने त्यांना मनात आणायचं असतं. मन एकाग्र करायचं. साधनेमध्ये, ध्यानामध्ये मन एकाग्र होतं. मन एकवटे पवना. पवन म्हणजे प्राण. मन प्राणाशी एकरूप होतं, म्हणजे ह्या श्वासाशी. जो आपण मगाशी केवळ कुंभक वगैरे पाहिला, तो जो श्वास वर घेतो, श्वास वर घेताना मन त्या श्वासाशी जोडलं जातं, म्हणजेच पवनाशी जोडलं जातं. आणि पवन सहजे गगना मिळवचे लागे, याला गगन म्हटले. मूर्धन्याकाश म्हटले शास्त्रामध्ये याला. याला गगन म्हटले, याला आकाश म्हटले. इथे येतं म्हणजेच भ्रूमध्येत येतं आणि मग वरचा प्रवास सुरू होतो. म्हणून ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ही साधना, हे शुद्धीकरण, आणि इथे लंका दहन म्हणजेच इथे साधकाचं शुद्धीकरण, हे आपण इथे मांडलेलं आहे. हे या भागाचं सार आहे. राहिलेला भाग आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.